दर जातककथा। एकदा बोधिसत्व सिंहाचा राजा होऊन हिमालयावरील एका भव्य गुहेत राहत असे। एके दिवशी काही कारणाने आजूबाजूचे सर्व सिंह त्याच्या गुहेच्या अंगणात गोळा झाले होते। तेथे जमल्यावर परंपरेप्रमाणे त्या सर्वांनी गर्जना करण्यास सुरुवात केली। त्या टेकडीच्या जवळच दुसऱ्या एका टेकडीवर एक कोल्हा राहत होता। त्याला सिंहाची गर्जना आवडली नाही आणि त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्याने कोल्हेकुईला सुरुवात केली। तो शब्द कानी पडताच सर्व सिंह चपापून जागच्या जागी चूप बसले। सिंहराजाचा पुत्र एकाएकी स्वस्थ बसलेले पाहून आपल्या पित्यास म्हणाला, बाबा, हे सगळे सिंह भीतीने गांगरून गेले आहेत असे वाटते। पण असा हा कोणता प्राणी बरे की ज्यांचा शब्द ऐकल्याबरोबर ही दशा व्हावी। बोधिसत्व म्हणाला, बाळ, तुझी अगदीच उलटी समजूत झाली आहे। हा मोठा प्राणी नसून नीच कोल्हा आहे आणि त्याच्या कोल्हेकुईबरोबर सिंहगर्जना करणे लज्जास्पद असल्यामुळे माझे ज्ञातिबांधव चूप राहिले आहेत। नीचाबरोबर बोलण्यापेक्षा मौनव्रत चांगले, हे तू लक्षात ठेव। दुभियमक्कट जातककथा। एकदा बोधिसत्व काशी राष्ट्रात ब्राह्मणकुलात जन्मला होता। मोठा झाल्यावर तो काही कामानिमित्त दूरच्या एका गावी जाण्यास निघाला। वाटेत एक मोठे जंगल होते। त्या जंगलात एक फार खोल विहीर होती। विहिरीजवळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी एक डोणी ठेवली होती आणि वाटसरू लोक पुण्य संपादण्यासाठी विहिरीचे पाणी काढून त्या डोणीत भरून ठेवीत असत। परंतु 2-3 दिवस त्या मार्गाने कोणी वाटसरून गेल्यामुळे डोणी ठणठणीत कोरडी पडली। बोधिसत्व त्या विहिरीजवळ जाऊन हातपाय धुवून व पाणी पिऊन उभा राहिला। इतक्यात एक तहानेने तळमळणारा माकड त्याला दिसले। बोधिसत्वाला त्या माकडाची फार दया आली व आपल्या तांब्याने विहिरीतून पाणी काढून त्याने ती डोणी भरली। माकड पाणी पिऊन तृप्त झाला व झाडावर बसून बोधिसत्वाकडे वेडे वाकडे तोंड करून पाहू लागला। तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला, बा माकडा, तुझ्यावर उपकार करण्यासाठी मी इतके कष्ट सहन केले। या खोल विहिरीतून पाणी काढून ते मी तुला पाजले आणि आता तू अशा प्रकारे माझे उपकार फेडतो आहेस काय? बोधिसत्व ज्या झाडाखाली बसला होता त्यावर उडी मारून माकड म्हणाला, वेड्या ब्राह्मणा, आमाच्या जातीत वेडी वाकडी तोंडेन करणारा असा तुला कोणी आढळला आहे काय? पण एवढ्याने तुला संतोष होत नसला तर आणखी दुसरे काही करून तुझे उपकार फेडण्यास मी तयार आहे। बोधिसत्व या नीचाबरोबर संवाद करण्यात अर्थ नाही असे जाणून तेथून जाण्यासाठी उठून उभा राहिला। इतक्यात माकडाने झाडावरून त्याच्या उघड्या डोक्यावर देहधर्म केला। बोधिसत्व म्हणाला, नीचाला मदत केल्याबद्दल मला योग्य प्रायश्चित्त मिळाले असे बोलून त्या विहिरीवर जाऊन बोधिसत्वाने स्नान केले आणि तेथून निघून गेला। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।